नुकत्याच नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या। प्रभाग क्रमांक 17 अंतर्गत असलेल्या रामबाग, इमामवाडा, जाटतरोडी, इंदिरानगर, उंडखाना, चंद्रमणी नगर, शनिवारी, गुजरवाडी, झोपडपट्टी या भागात फुलेशाहू आंबेडकरी विचारधारेला मानणारा बहुजन समाज आहे। या प्रभागातून 80 वर्षे ॲडव्होकेट सुरेश घाटे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक उभे राहणार होते। काँग्रेस पक्षाने एबी फॉर्म घेण्याकरता देवडिया भवन येथे शेवटच्या दिवशी पोहोचल्यावर प्रवर्ग ड च्या सर्वसाधारण गटातून गुड्डू तिवारी यांना तिकीट देण्यात आले। त्यामुळे काँग्रेस पक्षाने ॲडव्होकेट सुरेश घाटे यांना तिकीट न दिल्यामुळे आंबेडकरी जनतेवर अन्याय झाला असल्याचा आरोप सुरेश घाटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केलाय। करत आहे आणि करत असताना जे अनेक अन्य अत्याचार लोकांचे अन्य अत्याचार होतात त्यांच्याकरता त्यांच्या अन्यायाचे हे समज सुद्धा त्याकरताही उरते मोर्चे जात होती की भयंकर ताकद पैसा जायचा। एवढं शेवटच्या सणाला आता आपले सणामध्ये आपले लाकडं गेलेले आहेत आणि आजचा जो युवक वर्ग आहे, विशेषतः आमचा युवक वर्ग समाजामधला हा युवक वर्ग निष्क्रिय युवक वर्ग आहे आणि त्याला समाजाशी किंवा अन्य समाजाशी देणं घेणं नाहीत। आणि म्हणून आपण मरण्याच्या पूर्वी हा जर आपण प्रयत्न केला आणि या प्रयत्नाद्वारे जर आपण निवडून आलो तर ज्या अनेक योजना आहेत, महिला बाल कल्याणच्या योजना, आरोग्य योजना, आणि संजय गांधी, अनेक ज्या सामाजिक या अनेक ज्या योजना आहेत, ज्या योजनाद्वारे आपण लोकांचा फायदा करू शकतो, त्या करण्याचा माझा उद्देश होता। तर त्या उद्देशाच्या मी या निवडणुकीमध्ये उभा राहत होतो। पण आता माझं दुर्दैव म्हणा किंवा माझा अनलक म्हणा की मी ते राहू शकलो नाही आणि म्हणून मी माझ्या वतीनं मला जो लोकांना पाठिंबा द्यायचा, जे उमेदवार द्यायचा होता तो मी दिला आणि पुढेही मी जोपर्यंत जीवा श्वास आहे तोपर्यंत लोकांच्या जे गोरगरीब आहेत, पीडित लोक आहेत, झोपडपट्टीतील लोक आहेत किंवा कोणी अन्याय त्याच्यावर पीडित लोक आहेत त्यांचे काम करण्याचं माझे सुरू चालेल मरेपर्यंत। आता तुमच्या सत्तामधून काँग्रेस पक्ष विजय झालेला आहे, तुम्ही त्यांना एक तुमचं त्याच्यावर जे डिसिजन आले आहे, जे विजय झाला आहे त्याच्यावर काय सांगणार? म्हणजे जे चुनावमध्ये 17मधून जे विजय झालेले आहे, तुम्हाला वाटतं ते योग्य पद्धतीने निवडून आले आहे का? ते जे तिन्ही लोक आलेले आहेत, काँग्रेसचे जे तिन्ही लोक आलेले आहेत, ती आपले सुजाता कोंभाडे आलेले आहे, नानावटकर आले आणि चव्हाण मॅडम आलेले आहेत। या तिन्ही लोक आले आहेत म्हणून फक्त हा आणि तिन्ही लोक प्रभाग बदले होते आणि ती सुजाता कोंभाडे अत्यंत क्रियाशील कार्यकर्ता बाई आहे, ती अत्यंत लोकांच्या समस्या सुलभ हे आहेत आणि तिन्ही प्रभागामध्ये असल्यामुळे त्यांचा पण हे जे दोन लोक होते, हा जो दुसऱ्या पार्टीचा हा आणि गुड्डू तिवारी हा चित्रनगर होता, त्या कारणाने मला ही स्टेप घ्यावं लागेल। आणि सक्षम होते, जे ॲबल होते, जे काहीतरी करायला माझ्या टीमने जे सर्वे केला आणि माझ्या टीमने जो सर्वे करून जो निचोड काढला त्याप्रमाणे मी या लोकांना पाठिंबा दिला।